आपण आपल्या अवतीभोवती अनेक पद्धतीचे लोक बघतो। प्रत्येकाची शारीरिक जडणघडण वेगळी असते, स्वभाव वेगळा असतो आणि प्रत्येकाची वागण्याची सवय सुद्धा वेगळी असते। आणि हा वेगळेपणा आलेला असतो त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रकृतीमुळे। आणि त्यामुळेच आपल्या प्रत्येकालाच आपली स्वतःची प्रकृती कोणती आहे ही जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते। आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत हे प्रकृती सिरीजचे व्हिडिओ, ज्यामध्ये आपण प्रत्येक प्रकृतीची लक्षणं कोणती आहेत, शारीरिक आणि मानसिक कोणते कोणते वेगळेपण त्यांच्यामध्ये दिसतं हे आपण बघणार आहोतच। त्यासोबतच त्यांना कोणते आजार होऊ शकतात, त्यांनी कशी काळजी घ्यायची आहे हेही बघणार आहोत। आणि त्या प्रत्येक प्रकृतीमध्ये काही मजेशीर वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात, ती सुद्धा आपल्याला बघायची आहेत। आणि त्याच सिरीज मधला हा पहिला व्हिडिओ आहे वात प्रकृतीबद्दलचा। आयुर्वेदात म्हटलंय की आपण आपली प्रकृती कधीच बदलू शकत नाही। मग प्रकृती जाणून तरी काय घ्यायचे, तर ज्या वेळेला आपल्याला आपली प्रकृती माहिती असते त्यावेळेला आपण आपला आहार विहार कसा ठेवायचा, आपल्याला कोणते आजार जास्त होण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला कोणते औषध आपल्याला जास्त चांगलं लवकर बरं करू शकतात हे सुद्धा आपल्याला जर आपण प्रकृती आपल्याला माहिती असेल तर कळू शकतं। सोबतच आपल्याला जर प्रकृती माहिती असेल तर आपले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स काय आहेत हेही आपल्याला माहिती होतं। आणि त्याच्यानुसार कुठलीही क्रिया करायची की नाही आणि ती क्रिया जर करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला किती तयारी करायला पाहिजे ह्याचाही अंदाज आपल्याला बांधता येतो। ह्या प्रकृतींच्या मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायची आहे वात प्रकृती। आता वात म्हणजेच वायूला निसर्गामध्ये खूप महत्त्व आहे। अगदी झाडाचं पान सुद्धा ह्या वायूशिवाय हलत नाही आणि निसर्गातली कुठलीच क्रिया ह्या वायूशिवाय घडत नाही। फक्त निसर्गातच नव्हे तर शरीरामध्ये सुद्धा तसंच असतं। आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रत्येक क्रियेसाठी, मग ते शारीरिक असू दे किंवा मानसिक असू दे, त्या क्रियेमागची प्रेरणा ही वातच असतो। जगभरामध्ये ज्या गोष्टी, ज्या घडामोडी घडत असतात त्या प्रत्येक मोठ्या घडामोडीमध्ये आपल्याला वाताच्या प्रकृतींचा खूप महत्त्वाचा हातभार सुद्धा दिसून येतो। इतकी ही महत्त्वाची, उद्योगी, प्रत्येक क्रियेला प्रेरणा देणारी प्रकृती असते वाताची। पण आयुर्वेदामध्ये मात्र ह्या वाताच्या प्रकृतीला निंदनीय म्हणजेच तितकीशी चांगली प्रकृती मानलं गेलं नाही आहे। पण असं का केलं ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पुढे बघायचं आहे। पण फक्त वात हा निंदनीय म्हणजेच निगेटिव्ह गोष्टींनीच भरलेली ही प्रकृती नाही, अनेक पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला ह्या प्रकृतीच्या दिसून येतील। आणि ह्या प्रकृतीची शारीरिक मानसिक ठळक वैशिष्ट्ये कुठली आहेत ही आता आपल्याला बघायची आहे। वाताची जी लक्षणं आहेत ज्याच्यामध्ये कोरडेपणा, चंचलता, गारवा ही सगळी लक्षणं वात प्रकृतीच्या लोकांच्या मध्ये सुद्धा अगदी ठसून भरलेली असतात। तुम्ही एखाद्या व्यक्ती समोर आल्यानंतर लगेच तो वात प्रकृतीचा असेल तर ओळखू शकता। कारण असा व्यक्ती सडसडीत बांध्याचा असतो, अगदी बारीक असतो, त्याची त्वचा कोरडी असते, हातापायांना टाचांना भेगा पडलेल्या असतात, अनेक वेळेला त्वचा काळवंडलेली सुद्धा असते, त्याचे डोळे पाणीदार नसून तेही कोरडे असतात आणि आवाज हा घोगरा असतो। सोबतच त्याच्या हातापायांच्या वरती शिरा अगदी उठून दिसत असतात। आणि ह्या लक्षणांच्या वरून समोरचा वाताच्या प्रकृतीचा व्यक्ती तुम्ही लगेच ओळखू शकताय। वात हा गतिशील आहे आणि तीच लक्षणं ह्या वात प्रकृतीच्या लोकांच्या मध्ये सुद्धा दिसतात। वात प्रकृतीचा व्यक्ती खूप फास्ट बोलतो, अगदी दुसऱ्यांना बोलणं हे कान देऊन ऐकावं लागतं। चालताना सुद्धा तो एवढा फास्ट चालायला लागेल की बाकीचे लोक मागे पाडायला लागतील। जेवताना सुद्धा तो पटापट पटापट जेवून रिकामा होतो। आणि त्याला जर तुम्ही कुठली गोष्ट समजावून सांगितली तर ती त्याला तेवढ्याच फास्ट समजते सुद्धा। फक्त समजतेच असं नव्हे तर एखादं काम जर अशा व्यक्तीला सांगितलं तर तो क्षणाचा विलंब न लावता त्या कामाला सुरुवात सुद्धा करतो। फक्त एक निगेटिव्ह पॉइंट मात्र असा आहे की अशा लोकांच्या मध्ये जेवढ्या पटकन ते त्या कामाला सुरुवात करतात तेवढ्याच पटकन ते काम ते सोडून सुद्धा देऊ शकतात। म्हणजेच एखाद्या कामावरती टिकून राहण्याची क्षमता मात्र ह्या गतीच्या गुणधर्मामुळे आपल्याला थोडीशी कमी दिसून येते। फक्त एवढंच नसून ह्या वाताच्या व्यक्तींचं कुठलंही काम जर तुम्ही बघितलं तर एखाद्या व्यक्तीला एक काम जर 2 दिवस लागत असतील तर वाताचा व्यक्ती तो अर्ध्या दिवसात काम संपून रिकामा होतो। एवढं हलक्या शरीराचे हे लोक असतात। खाण्यामध्ये सुद्धा आपल्याला ही लक्षणं दिसू शकतात। हे लोक एवढे पटकन जेवतात की बाकीच्या लोकांचं जेवण अर्ध राहतं। पण जेवत असताना सुद्धा हे कमी जेवतात असं नव्हे, हे भरपूर प्रमाणात खात असतात। पण जेवढं ते खातात तेवढं त्यांच्या अंगाला मात्र लागत नाही, त्यामुळे हे व्यक्ती हे प्रत्येक वेळेला बारीकच राहतात। उलट इतर लोकांना ह्यांचा हेवा वाटायला लागतो की आपण थोडंफार खाल्लं तरी वजन वाढतं आणि ह्यांनी कितीही खाल्लं कसंही खाल्लं तरी सुद्धा ह्यांची तब्येत आहे तशीच राहते। जेवणामध्ये
जेवणामध्ये सुद्धा ह्यांना वेगवेगळ्या चवींची खूप आवड असते. ते कधी गोड खायला मागतील तर कधी त्यांना तिखट खाण्याची जास्त इच्छा होईल. बऱ्याच वेळेला ह्यांना चटपटीत गोष्टी खाण्याची सुद्धा खूप आवड असते, पण त्याचा विपरीत परिणाम मात्र ह्यांच्यावरती होताना जास्त दिसत नाही. फक्त जेवणाचंच नव्हे तर ही गती त्यांच्या झोपेमध्ये सुद्धा आपल्याला दिसते. तर हे लोक खूप कमी झोपेचे असतात. ह्यांची झोप खूप सावध असते, खूप जागरूक असते. ह्यांना जरा जरी कुठला आवाज जरी झाला तरी सुद्धा पटकन जाग येते आणि डोक्यामध्ये जर कुठला विचार चालू असेल तर ह्यांना लवकर झोप लागत सुद्धा नाही. आणि उशिरा जर झोपले तरी सुद्धा हे लवकर उठू मात्र शकतात. म्हणजेच खूप कमी झोपेची गरज असल्यामुळे ह्यांना अगदी तासनतास झोपून राहावं लागत नाही. दुसऱ्या दिवशी लवकर उठले तरी सुद्धा हे कंटाळलेले नसतात, तेवढेच उत्साही आणि फ्रेश सुद्धा असतात. इतर लोकांच्या प्रमाणे ह्यांना दुपारी झोप घेण्याची सुद्धा जास्त गरज नसते. अगदी खूपच थकले तर हे दुपारी थोडंफार झोपून थोडीशी 5-10 मिनिटाची रेस्ट घेतली तरी सुद्धा परत कामाला लागण्याची क्षमता ह्या लोकांच्या मध्ये असते. झोपेमध्ये घोरणे, झोपेत बोलणे, वारंवार कूस बदलणे, हालचाल सारखी सारखी करणे ही लक्षणं सुद्धा ह्या लोकांच्या मध्ये दिसतात. ह्या लोकांना थंडीचा खूप तिटकारा असतो, कारण घरामध्ये जर प्रत्येकाला फॅन हवा असेल तर हे मात्र फॅन बंद करतात आणि त्याला एसी लावला तर हे मात्र बाकीच्यांना गुदमरलं तरी एसी बंद ठेवतात. जर सगळ्यांना गार वारा यावा म्हणून दारं खिडक्या उघड्या लागत असतील तर हे मात्र ते सगळं बंद करून घरामध्ये बसतात. फक्त एवढंच नव्हे तर झोपताना सुद्धा त्यांना भरपूर पांघरून अंगावरती लागतं आणि इतर वेळेला सुद्धा ते अनेकदा आपल्या डोक्याला टोपी किंवा स्वेटर घालून फिरत असतात. एवढा ते लोक थंडीपासून आपला बचाव करत असतात. जेवणामध्ये सुद्धा त्यांना अगदी गरमागरम जेवण लागतं. तव्यातली गरम भाकरी त्यांना डायरेक्ट ताटामध्ये लागते. इतर लोक जर चहा थंड व्हायची वाट बघत असतील तर तोपर्यंत हे त्यांचं चहा संपून सुद्धा बसलेले असतात. त्यांना सांधेदुखी किंवा अंग दुखण्याची तक्रार वारंवार असते. ह्यांचे सांधे सुद्धा बारीक असतात. सांध्यांच्या मध्ये हालचाल करत असताना कटकट आवाज सुद्धा येत असतो. ह्यांची ताकद सुद्धा खूप कमी असते. म्हणजेच हे कुठलंही काम करायला खूप उत्साही असतात. ताकदीने ते काम करायचा प्रयत्न करतात, पण शारीरिक ताकद मात्र त्यांना तेवढी साथ देत नाही आणि त्यामुळे ह्यांच्या ताकदीसोबतच रोग प्रतिकार क्षमता सुद्धा थोडी कमी राहते. आणि त्यामुळे हे लोक सदातूर म्हणजेच वारंवार छोट्या छोट्या तक्रारीने आजारी पडताना आपल्याला दिसून येतात. पण सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की आजारी जरी असले तरी सुद्धा हे लोक क्रियाशील मात्र तेवढेच असतात. कितीही आजारी आहे म्हणून यांना विश्रांती घ्यायला लावलं तर हे लोक काही ना काहीतरी हालचाल काम करतच राहतात आणि त्यामुळे ह्यांना सारख्या काही ना काही तक्रारी ह्या होतच राहतात. वाताची चंचलता ही त्यांच्या स्वभावात सुद्धा दिसून येते. चांगली ग्रहणशक्ती पण अल्प स्मृती ह्यांच्यामध्ये असते. त्यांना कुठलीही गोष्ट जर समजावून सांगायची असेल तर वारंवार सांगावं लागत नाही. एकदा सांगितलं तर ते लगेच त्यांच्या लक्षात येतं. पण अल्प स्मृतीच्या गुणधर्मामुळे ते ती गोष्ट पटकन विसरतात सुद्धा. अगदी परीक्षेला जात असताना आपण अनेक विद्यार्थी बघतो की अनेकांना वाचलेलं समजलेलं असतं पण पेपरमध्ये गेल्यावरती त्यांना आठवत नाही. तर अशा वेळेला ती मुलं वात प्रकृतीची असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्यांना वारंवार अभ्यास पाठांतर करावं लागतं, थोडं हार्डवर्क करावं लागतं. पण ह्यांचा आणखी एक चांगला गुणधर्म असा आहे की ह्या व्यक्तींना राग पटकन येतो आणि ते पटकन विसरतात सुद्धा. कुठलाही राग हे डोक्यात मात्र ठेवत नाहीत. पण असं नसतं की त्यांचं डोकं शांत असतं. राग जरी त्यांच्या डोक्यात राहत नसला तरी सुद्धा आजूबाजूला जर कुठली तणावजन्य गोष्ट घडली असेल तर त्या गोष्टीचा खूप विचार मात्र करायची ह्यांना सवय असते आणि त्यामुळे ह्यांचं शरीर जसं शांत नसतं तसा ह्यांचा मेंदूही कधी शांत नसतो. हे जे वात प्रकृतीचे लोक आहेत ह्यांना वाताचे आजार होण्याची खूप जास्त शक्यता असते, ज्याच्यामध्ये संधिवात, आमवात सोबतच सांध्यांचं मणक्यांचं दुखणं हे ह्यांना होऊ शकतं. ह्यांना वारंवार डोकेदुखी होऊ शकते. त्याचबरोबर खूप विचार करण्याची ह्यांची सवय असल्यामुळे हे मानसिक तणावजन्य आजारांना बळी पडू शकतात. निद्रानाश हाही ह्यांना होणारा एक महत्त्वाचा आजार आहे. त्यामुळे ह्या लोकांनी थोडं ह्या आपल्या वातावरणी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी पुढे मी सांगणार आहे की त्यांनी कोणती काळजी घ्यायची आहे. ही होती वात प्रकृतीचे लक्षण आणि तुमच्या लक्षात आलं असेल की तुमची प्रकृती वाताची आहे. तर कोणत्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आहारामध्ये तुम्ही जास्तीत जास्त गोड पदार्थांचा समावेश करा. त्यातही
दूध, तूप, लोणी ह्यांचाही जास्त सेवन करा, ज्यामुळे वात नियंत्रणात राहील. सोबतच कामाच्या नादामध्ये तुम्ही लोक भरपूर काम करताय, विश्रांती घेत नाही, त्यामुळे थकताय, आजारी पडताय. त्यामुळं तुम्ही आधीमध्ये विश्रांतीसाठी ब्रेक घ्यायला पाहिजे, ज्यामुळं जास्त थकणार नाही. आणि सोबतच तुम्ही व्यायामामध्ये सुद्धा खूप जास्त व्यायाम करण्याची गरज नाही. थोडासा व्यायाम जरी केला तरी सुद्धा तो चालू शकतो. पण तुम्ही योग साधनेकडे मात्र जास्त लक्ष द्यायला पाहिजे. त्यातही प्राणायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे, ज्यामुळे तुमचे विचार थोडेसे स्थिर होतील, मन स्थिर होईल, शांत होईल आणि वाताच्या तक्रारी सुद्धा कमी होतील. ह्याच्यासाठी सुद्धा वाताच्या तक्रारींच्यासाठी आपण आणि कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत हाही व्हिडिओ आपण सविस्तर बनवला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. ते सगळे व्हिडिओज तुम्ही अगदी आवर्जून बघून घ्या. आणि वातानंतर आपण पुढचा व्हिडिओ हा पित्त प्रकृतीच्या लोकांच्यासाठी घेऊन येणार आहोत की पित्त प्रकृतीची लक्षणं कोणती दिसतात आणि त्या लोकांनी काय करायला पाहिजे. ह्या व्हिडिओमध्ये मी आता इथंच थांबतोय. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.